वेरी गुड डे चिल्ड्रन। आज मैं 10वीं कक्षा का किया गया 15वां पाठ कर्नाटक संपदा एक संकलित पाठ है। इस पाठ के प्रश्नोत्तर के बारे में आपसे चर्चा करूंगी बच्चों। यहाँ पर पहला मेन प्रश्न है, एक वाक्य में उत्तर लिखिए। पहला प्रश्न, पश्चिमी घाट किसे कहते हैं? ಪಶ್ಚಿಮ ಘಟ್ಟ ಅಂತ ಯಾವುದನ್ನ ಹೇಳ್ತೀವಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ। पश्चिम में अरबी समुद्र के प्रांत में दक्षिण से उत्तर के छोर तक फैली लंबी पर्वतमालाओं को पश्चिमी घाट कहते हैं। ಅಂದರೆ ಇದರ ಅರ್ಥ ಏನಾಗುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ? ಪಶ್ಚಿಮದ ಅರಬ್ಬಿ ಸಮುದ್ರ ಪ್ರಾಂತದ ದಕ್ಷಿಣದಿಂದ ಉತ್ತರ ತುದಿಗೆ ಹರಡಿದಂಥ ಪರ್ವತ ಸಾಲುಗಳನ್ನು ನಾವು ಪಶ್ಚಿಮ ಘಟ್ಟ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। कर्नाटक में कौन कौन से जलप्रपात हैं? ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಯಾವ ಯಾವ ಜಲಪ್ರಪಾತಗಳಿವೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ। ಜೋಗ, ಅಬ್ಬಿ, ಗೋಕಾಕ್, ಶಿವನ ಸಮುದ್ರ कर्नाटक के प्रसिद्ध जलप्रपात हैं। थर्ड क्वेश्चन, श्रवणबेळगोळ की गोमटेश्वर मूर्ति की ऊंचाई कितनी है? ಶ್ರವಣಬೆಳಗೊಳದ ಗೊಮಟೇಶ್ವರ ಮೂರ್ತಿಯ ಎತ್ತರ ಎಷ್ಟು ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ। श्रवणबेळगोळ की गोमटेश्वर की ऊंचाई 57 फुट ऊंची है। फोर्थ क्वेश्चन, किस नगर को सिलिकॉन सिटी कहा जाता है? बेंगलुरु को सिलिकॉन सिटी कहा जाता है। पांचवा प्रश्न, भद्रावती के 2 प्रमुख कारखानों के नाम लिखिए। भद्रावती के 2 प्रमुख कारखाने हैं कागज, लोहे और इस्पात। सिक्स्थ क्वेश्चन, सेंट फिलोमिना चर्च किस नगर में है? सेंट फिलोमिना चर्च मैसूरू नगर में है। सेवेंथ क्वेश्चन, बीजापुर नगर का प्रमुख आकर्षक स्थान कौन सा है? बीजापुर नगर का प्रमुख आकर्षक स्थान गोल गुंबज की विस्परिंग गैलरी है। एट्थ प्रश्न, अरबी समुद्र कर्नाटक की किस दिशा में है? अरबी समुद्र कर्नाटक की पश्चिम दिशा में है। नवा प्रश्न, कर्नाटक की दक्षिण दिशा में कौन सी पर्वतमालाएं शोभायमान हैं? कर्नाटक की दक्षिण दिशा में नीलगिरी की पर्वतमालाएं शोभायमान है। सेकंड मेन क्वेश्चन, 2-3 वाक्यों में उत्तर लिखिए। कर्नाटक की प्रमुख नदियां और जलप्रपात कौन कौन से हैं? कर्नाटक की प्रमुख नदियां हैं कावेरी, कृष्णा, तुंगभद्रा आदि। प्रसिद्ध जलप्रपात हैं जोग, अब्बी, गोकाक तथा शिवन समुद्र। सेकंड क्वेश्चन, कर्नाटक के किन साहित्यकारों को ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त है? कर्नाटक के ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यकार हैं कुवेंपु, द रा बेंद्रे, मास्ती वेंकटेश अयंगार, विक्रम गोकाक, U.R. अनंतमूर्ति, शिवराम कारंत, गिरीश कार्नाड तथा चंद्रशेखर कंबारजी हैं। थर्ड क्वेश्चन, बांध और जलाशयों के क्या उपयोग है? बांध और जलाशयों से हजारों एकड़ जमीन सींची जाती है। इसके अलावा इन नदियों के जलाशयों की सहायता से ऊर्जा उत्पादन केंद्र भी स्थापित किए गए हैं। कर्नाटक के कुछ प्रमुख राजवंशों की नाम लिखिए। कर्नाटक के कुछ प्रमुख राजवंश है गंगा, कदंबा, राष्ट्रकूट, चालुक्य, होयसला, ओडेयर आदि। फिफ्थ क्वेश्चन, बेंगलुरु में कौन कौन सी बृहत संस्थाएं हैं? बेंगलुरु में प्रसिद्ध विज्ञान संस्थान HAL, HMT, ITI, BHEL, BEL जैसे बृहत संस्थाएं हैं। थर्ड मेन क्वेश्चन, 4 या 5 वाक्यों में उत्तर लिखिए। पहला प्रश्न, कर्नाटक के प्राकृतिक सौंदर्य का वर्णन कीजिए। ನೋಡಿ ತುಂಬಾ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಪ್ರಶ್ನೆ ಇದು। 3 ಮಾರ್ಕ್ಸ್ಗೆ ಅಥವಾ 4 ಮಾರ್ಕ್ಸ್ಗೆ ಬರುವಂತ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ। ಕರ್ನಾಟಕದ ಪ್ರಕೃತಿಯ ಸೌಂದರ್ಯದ ವರ್ಣನೆ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ।
कर्नाटक के प्राकृतिक सौंदर्य अनोखा है. अनोखा का मतलब होता है यूनिक, अद्भुतವಾಗಿರುವಂತದ್ದು. पश्चिम में विशाल अरबी समुद्र लहराता है. पश्चिम दिक्किನಲ್ಲಿ ವಿಶಾಲವಾದಂತ अरबी समुद्र ಇದೆ. इसी प्रांत में दक्षिण उत्तर की चोर पश्चिम घाटों से सुशोभित है. ದಕ್ಷಿಣದಿಂದ ಉತ್ತರಕ್ಕಿರುವಂತ ಉತ್ತರ ತುದಿಗೆ ಇರುವಂತ ಪಶ್ಚಿಮ ಘಟ್ಟಗಳು ತುಂಬಾನೇ ಚೆನ್ನಾಗಿರುವಂತದ್ದು. इन्हीं घाटों का कुछ भाग सह्याद्री कहलाता है. ಇದೇ ಪಶ್ಚಿಮ ಘಟ್ಟದ ಕೆಲವು ಭಾಗವನ್ನ ಸಹ್ಯಾದ್ರಿ ಅಂತ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಕರೆಯಲಾಗುತ್ತೆ. दक्षिण में नीलगिरी की पर्वतमालाएं शोभायमान है. ದಕ್ಷಿಣದ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ನೀಲಗಿರಿಯ ಪರ್ವತದ ಸಾಲುಗಳು ಇರುವಂತಹದ್ದು. कुल मिलाकर कह सकते हैं कि कर्नाटक की प्राकृतिक सूक्ष्म नयन मनोहर है. ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ನಾವಿಲ್ಲೇನು ಹೇಳ್ಬೋದಂದ್ರೆ ಕರ್ನಾಟಕದ ಒಂದು ಪ್ರಾಕೃತಿಕ ಸೌಂದರ್ಯ ತುಂಬ ಕಣ್ಣಿಗೆ ಮುದ ಕೊಡುವಂತ ನಯನ ಮನೋಹರವಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. सेकंड प्रश्न, कर्नाटक की शिल्पकला का परिचय दीजिए. ये भी इम्पोर्टेंट है. कर्नाटक की शिल्पकला का वस्तुकला अद्भुत है. हम्पी, बादामी, ऐहोळे, पट्टदकल्लु का मंदिर इसका साक्षी है. बेलूरू, हलेबीडु, सोमनाथपुर के मंदिरों में पत्थर की जो मूर्तियाँ सजीव लगती है. ಅಂದರೆ ಈ ಒಂದು ಬೇಲೂರು ಇರ್ಬೋದು, ಹಳೆಬೀಡು ಇರ್ಬೋದು, ಸೋಮನಾಥಪುರದ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಇರುವ ಕಲ್ಲಿನ ಮೂರ್ತಿಗಳೆಲ್ಲ ಜೀವಂತ ಮೂರ್ತಿಗಳೇನೋ ಅನಿಸ್ಬೇಕು, ಅಷ್ಟು ಸುಂದರವಾದ ಕೆತ್ತನೆ ಇರುವಂತಹದ್ದು. ಇನ್ಕಿ ಮೂರ್ತಿ ಕಲಾ ವೈಭವ್ ವಿಶ್ವವಿಖ್ಯಾತ है. ಇದು ತುಂಬಾನೇ ಪ್ರಪಂಚದಾದ್ಯಂತ ಫೇಮಸ್ ಆಗಿರುವಂತಹದ್ದು. ए सुंदर मूर्तियाँ हमें रामायण, महाभारत तथा पुराणों की कहानियाँ सुनाती है. ಈ ಎಲ್ಲ ಮೂರ್ತಿಗಳು ನಮಗೆ ರಾಮಾಯಣ, ಮಹಾಭಾರತ, ಪುರಾಣದ ಕಥೆಗಳನ್ನು ತಿಳಿಸ್ಕೊಡುವಂಥ ಮೂರ್ತಿಗಳು. श्रवण बेलगोल के 57 फुट ऊंचाई की एक शिला गोमटेश्वर की मूर्ति दुनिया को त्याग और शांति का संदेश देती है. ನೋಡ್ರಿ, ಶ್ರವಣ ಬೆಳಗೊಳದಲ್ಲಿರುವಂಥ 57 ಫೂಟು ಎತ್ತರ ಇರುವಂಥ ಒಂದೇ ಶಿಲೆಯಲ್ಲಿ ಕೆತ್ತಲ್ಪಟ್ಟಂಥ ಗೊಮಟೇಶ್ವರ ಮೂರ್ತಿ ಇದು ಇಡೀ ಪ್ರಪಂಚಕ್ಕೆ ಏನು ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದೆ ಅಂದರೆ ತ್ಯಾಗ ಮತ್ತು ಶಾಂತಿಯ ಸಂದೇಶವನ್ನು ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದೆ. थर्ड क्वेश्चन, कन्नड़ भाषा तथा संस्कृति को कर्नाटक के साहित्यकारों की क्या देन है. ಕನ್ನಡ ಭಾಷೆ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕೃತಿಗೆ ಕರ್ನಾಟಕದ ಸಾಹಿತ್ಯಕಾರರ ಕೊಡುಗೆ ಏನು ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. कर्नाटक के अनेक साहित्यकारों ने सारे संसार में कर्नाटक की कीर्ति फैलाई है. कर्नाटक के बसवण्णा जी क्रांतिकारी समाज सुधारक थे. अक्का महादेवी, अल्लमा प्रभु, सर्वज्ञ जैसे अनेक संतों ने अपने अनमोल वचनों द्वारा प्रेम, दया और धर्म की सीख दी है. पुरंदरदास, कनकदास आदि भक्त कवियों ने भक्ति, नीति, सदाचार के गीत गाए हैं. पंपा, रन्ना, पोन्ना, कुमारव्यास, हरिहर, राघवांक आदि महान कवियों ने काव्यों की रचना कर कन्नड़ साहित्य को समृद्ध बनाया है. ठीक है बच्चों. फोर्थ मेन क्वेश्चन, कोष्टक में दिए गए शब्दों में से ಉಚಿತ ಶಬ್ದ ಚುನ್ಕರ್ ರಿಕ್ತ ಸ್ಥಾನ ಭರಿಯೇ. ಈ ಒಂದು ಬ್ರ್ಯಾಕೆಟಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಶಬ್ದಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದು ಕರೆಕ್ಟ್ ಆದಂಥ ಶಬ್ದವನ್ನು ತುಂಬಿ ಬಿಟ್ಟ ಸ್ಥಳ ತುಂಬಬೇಕು. ನೀವೀಗ ಕೊಟ್ಟಂಥ ಶಬ್ದಗಳು ಗಂಗಾ, ತ್ಯಾಗ್, ಪುರಾಣ್, ವೈಭವ್, ಕೀರ್ತಿ, ಸಾಬೂನ್, ಚಂದನ್, ಶಾಂತಿ. फर्स्ट वन, कर्नाटक को डैश का आगार कहते हैं. ಕೆಳಗಡೆ ಆನ್ಸರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಮಕ್ಕಳೇ. ಫಸ್ಟ್ ಒನ್ ಆನ್ಸರ್ है ಚಂದನ್. ಅಂದರೆ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೂ ಚಂದನ್ ಕಾ ಆಗಾರ್ कहते हैं. ಅಂದರೆ ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ಶ್ರೀಗಂಧದ ಮನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. सेकंड वन, गोमटेश्वर की प्रतिमा दुनिया को त्याग और डैश का संदेश दे रही है. आंसर है शांति. गोमटेश्वर की प्रतिमा ದುನಿಯಾಕ್ಕೂ ತ್ಯಾಗ ಮತ್ತು ಶಾಂತಿಯ ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ ಅಂತ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ. ಥರ್ಡ್ वन, मैसूर का राजमहल कर्नाटक के डैश का प्रतीक है. मैसूर का राजमहल कर्नाटक के
वैभव का प्रतीक है। फोर्थ वन, कर्नाटक के अनेक साहित्यकारों ने सारे संसार में कर्नाटक की डैश फैलाई है। आंसर है कीर्ति। कर्नाटक के अनेक साहित्यकारों ने सारे संसार में कर्नाटक की कीर्ति फैलाई है। कन्नड़ या अंग्रेजी में अनुवाद कीजिए। कन्नड़ ಮತ್ತು इंग्लिशನಲ್ಲಿ अनुवाद ಮಾಡಬೇಕು। कर्नाटक में कन्नड़ भाषा बोली जाती है और इसकी राजधानी ಬೆಂಗಳೂರು है। ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಭಾಷೆಯನ್ನು ಮಾತನಾಡುತ್ತಾರೆ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕದ ರಾಜಧಾನಿ ಬೆಂಗಳೂರು। In Karnataka, they speak in Kannada and Bengaluru is the capital city of Karnataka. कर्नाटक में चंदन के पेड़ विपुल मात्रा में है। ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಶ್ರೀಗಂಧದ ಮರಗಳು ಬಹಳಷ್ಟಿವೆ ಅಥವಾ ಹೇರಳವಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳುವಂತದ್ದು। There are plenty of sandalwood trees in Karnataka. Third one, जगन मोहन राजमहल का पुरातत्व वस्तु संग्रहालय अत्यंत आकर्षणीय है। जगन मोहन अरमನೆಯ ಪುರಾತತ್ವ ವಸ್ತು ಸಂಗ್ರಹಾಲಯವು ಅತ್ಯಂತ ಆಕರ್ಷಣೀಯವಾಗಿದೆ। Jagan Mohan Palace is a most ancient beautiful museum. Fourth one, ವಚನಕಾರ ಬಸವಣ್ಣ ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ಸಮಾಜ ಸುಧಾರಕ थे. ವಚನಕಾರ ಬಸವಣ್ಣನವರು ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ಸಮಾಜ ಸುಧಾರಕರಾಗಿದ್ದರು। ಬಸವಣ್ಣ was a famous revolutionary. नमूने के अनुसार इन शब्दों के पर्यायवाची का मतलब यहाँ पर होता है समानार्थक, ಅದೇ ಅರ್ಥ ಕೊಡುವಂತ ಬೇರೆ ಶಬ್ದಗಳನ್ನ ಬರಿಬೇಕು। ಉದಾಹರಣೆಗೆ ಪರ್ವತ್, ಆದ್ರಿ, ಪಹಾಡ್, ಗಿರಿ ಇದು ಉದಾಹರಣೆ ಕೊಟ್ಟಂತದ್ದು। ಫಸ್ಟ್ ಒನ್ ಸಾಗರ್, ಸಿಂಧು, ರತ್ನಾಕರ್, ಜಲೀಹಿ ಇವೆಲ್ಲ ಸಮುದ್ರ ಅನ್ನುವಂಥ ಶಬ್ದಕ್ಕೆ ಅರ್ಥ ಕೊಡುತ್ತೆ। ಆಘಾರ್, ಘರ್, ಗೃಹ, ಭವನ್। जल, पानी, नीर, वारी। फोर्थ वन आकाश, आसमान, भानु, नभ। सेवेंथ में विलोम शब्द लिखिए, अपोजिट वर्ड्स। सुंदर, कुरूप, विदेश, स्वदेश, आदि, अनादि, सजीव, निर्जीव, सदाचार, दुराचार, आयात, निर्यात। एट्थ मेन क्वेश्चन, उदाहरण के अनुसार एक वचन रूप बनाना सीखिए। ಅಂದರೆ ಉದಾಹರಣೆ ಕೊಟ್ಟಂಗೆ ನೀವು ಏಕವಚನ ಇದ್ದಿದ್ದನ್ನ ಬಹುವಚನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕಲಿಬೇಕಿಲ್ಲಿ। ಉದಾಹರಣೆ ಸಂಧಿ, ಸಂಧಿಯಾ। ಏಕವಚನ ಬಹುವಚನ ಅಂತ ಹೆಡ್ಡಿಂಗ್ ಕೊಟ್ಟು ನಾನು ಕೆಳಗಡೆ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ। ಫಸ್ಟ್ ಒನ್ ಮೂರ್ತಿ, ಮೂರ್ತಿಯಾ। ಸೆಕೆಂಡ್ ಒನ್ ಉಪಲಬ್ಧಿ, ಉಪಲಬ್ಧಿಯಾ। ಥರ್ಡ್ ಒನ್ कृति, कृतिया। फोर्थ वन नीति, नीतिया। फिफ्थ वन संस्कृति, संस्कृतिया। सिक्स्थ वन पद्धति, पद्धतिया। विच्छेद कर संधि का नाम लिखिए। ವಿಚ್ಛೇದ ಮಾಡೋದಂದ್ರೇನು? ವಿಗ್ರಹ ಮಾಡೋದು। ಒಂದು ಶಬ್ದವನ್ನ ಬಿಡಿಸಿ ಬರೆದು ಸಂಧಿ ಹೆಸರನ್ನ ಹೇಳಬೇಕಿಲ್ಲಿ। ದಿಗ್ಗಜ್, ದಿಕ್ ಪ್ಲಸ್ ಗಜ್ ವ್ಯಂಜನ ಸಂಧಿ। पर्वतावली, पर्वत प्लस आवली दीर्घ संधि। संग्रहालय, संग्रह प्लस आलय सवर्ण दीर्घ संधि, सवर्ण दीर्घ संधि, दीर्घ संधि बोथ आर सेम। जलाशय, जल प्लस आशय दीर्घ संधि। जगन मोहन, जगत प्लस मोहन व्यंजन संधि। सदाचार, सत प्लस आचार व्यंजन संधि। अत्यंत, अति प्लस अंत यण संधि। विग्रह कीजिए और समास का नाम लिखिए। बिडिसी बರೆದು समासದ ಹೆಸರನ್ನ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಬೇಕು। देश और विदेश द्वंद्व समास। जल की प्रपात तत्पुरुष समास। राजा की वंश तत्पुरुष समास। राजा के महल तत्पुरुष समास। 12th में सही विकल्प को ರೇಖಾಂಕಿತ कीजिए। ಸರಿಯಾದದ್ದನ್ನು ನೀವು ಆರಿಸಿ ಇಲ್ಲಿ ರೇಖಾಂಕಿತ ಮಾಡಬೇಕು। ಫಸ್ಟ್ ಒನ್, तुम
ತುಂಗಭದ್ರಾ ನದಿ इन राज्यों में बहती है. ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಂತ ವಿಕಲ್ಪಗಳು ಚಾಯ್ಸಸ್ ಯಾವ್ಯಾವುದಂತಂದ್ರೆ ಕರ್ನಾಟಕ, ತಮಿಳುನಾಡು, कर्नाटक महाराष्ट्र, थर्ड वन कर्नाटक आंध्र प्रदेश, फोर्थ वन कर्नाटक केरल. सोचिए बच्चों, यू हैव टू थिंक विच वन इज द राइट आंसर. ನಾನು ಆನ್ಸರ್ಸ್ ಅನ್ನು ಲಾಸ್ಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ಥಿಂಕ್. सेकंड वन श्रवण बेलगोल की गोमटेश्वर मूर्ति का निर्माण इन्होंने कराया है. ಶ್ರವಣ ಬೆಳಗೊಳದ ಗೊಮಟೇಶ್ವರ ಮೂರ್ತಿಯನ್ನ ಇವರು ಮಾಡಿಸಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ. आपके ऑप्शंस हैं दीवान पूर्णಯ್ಯ, सेकंड वन मिर्जा इस्माइल, थर्ड वन श्री वीरेंद्र हेग्गड़े, फोर्थ वन चाउंडराय. थिंक ओवर. थर्ड वन ज्ञानपीठ से पुरस्कृत प्रथम कन्नड़ साहित्यकार ए है. चंद्रशेखर कंबार, ಕುವೆಂಪು, ಯು ಆರ್ ಅನಂತಮೂರ್ತಿ, ಗಿರೀಶ್ ಕಾರ್ನಾಡ್. ಇವರೆಲ್ಲ ಜ್ಞಾನಪೀಠ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ತಗೊಂಡವ್ರೆ. ಆದರೆ ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಯಾರಿಗೆ ಸಿಕ್ತು ಅನ್ನೋದನ್ನು ನೀವಿಲ್ಲಿ ಆರಿಸ್ಬರಿಬೇಕು. फोर्थ वन कन्नड़ भाषा के प्रथम राष्ट्र कवि की उपाधि से अलंकृत साहित्यकार ए हैं. ಕನ್ನಡ ಭಾಷೆಯಲ್ಲಿಯೇ ಪ್ರಥಮ ರಾಷ್ಟ್ರಕವಿ ಅಂತ ಹೇಳಿದಂಥ ಉಪಾಧಿಯನ್ನ ಅಲಂಕೃತಗೊಳಿಸಿದವರು ಗೋವಿಂದ ಪೈ, ಕುವೆಂಪು, GS शिवरुद्रप्पा, तीनम श्री. बच्चों यहाँ पर चारों के आंसर मैं अभी बता रही हूँ. आई थिंक यू नो द आंसर बेटर. यस, ओके, आई विल नाउ टेल यू आंसर्स. फर्स्ट वन कर्नाटक आंध्र प्रदेश, सेकंड वन चाउंडराय, थर्ड वन कुवेंपु, फोर्थ वन गोविंद पै. अर्थ समझिए और वाक्य में प्रयोग कीजिए. ಇಲ್ಲಿ ಒಂದೇ ಉಚ್ಚಾರ ಬಂದಂಥ ಎರಡು ಶಬ್ದಗಳಿದೆ, ಅದರ ಅರ್ಥ ತಿಳ್ಕೊಂಡು ನೀವು ವಾಕ್ಯ ರಚನೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ನೋಡ್ರಿ, ಥಕ್ ಥಕ್, ಹೌದಾ? ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಸೇಮ್ ಇದೆ, ಅದರ ಅರ್ಥಗಳು ಬೇರೆ. ತಕ್ ಅಂದರೆ ಪ್ರತ್ಯಯ, ಥಕ್ ಅಂದರೆ ಸುಸ್ತಾಗೋದು, ಅವಿಶ್ರಾಮ. ವೇ ಆನೆ ತಕ್ ಹಮ್ ನಹಿ ಜಾಯೆಂಗೆ. ನೋಡ್ರಿ, ಥಕ್ ಅಂದರೆ ಇದೊಂದು ಪ್ರತ್ಯಯ, ತನಕ ಅಂತ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ. ಅವರು ಬರೋ ತನಕ ನಾವು ಹೋಗೋದಿಲ್ಲ, ಹೌದಾ? ಹಮ್ ಕಾಮ್ ಕರ್ತೆ ಕರ್ತೆ ಥಕ್ ಗಯೆ. ನೋಡ್ರಿ, ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ಸುಸ್ತಾದ್ವಿ ಅನ್ನೋ ಅರ್ಥ ಕೊಡುತ್ತೆ. ಎರಡನೇದ್ದು ಚೋರ್. ಚೋರ್ का अर्थ यहाँ पर होता है ಶಿಖರ್ का ऊपरी भाग, ಶಿಖರದ ತುದಿಯ ಭಾಗ. चोर, चोर का मतलब होता है चोरी करने वाला, ಕಳ್ಳತನ ಮಾಡೋನು. ಈಗ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಮಾಡೋಣ. ಚೋರ್, ಹಿಮಾಲಯ के चोर बहुत ही सुंदर है. ಹಿಮಾಲಯದ ತುದಿಯ ಭಾಗ ತುಂಬಾನೇ ಸುಂದರವಾಗಿದೆ. चोर, उस घर में चोर घुस गया है. थर्ड वन बात मतलब होता है वाणी, वचन, मातु. भात मतलब होता है चावल, राइस आइटम. ओके, वे बात बात पर चिढ़ते हैं. ಅವರು ಮಾತಿಗೂ ಸಿಟ್ಟಿಗೆಳ್ತಾರೆ ಅಂತ. मैंने आज वेजिटेबल भात बनाई थी. ನಾನು ಇವತ್ತು ವೆಜಿಟೇಬಲ್ ಪುಲಾವ್ ಅಂದಂಗೆ ಪುಲಾವ್ ಮಾಡಿದ್ದೆ ಅಂತ. फोर्थ वन और संबंध सूचक और दिशा. ओके, जोग और अब्बी प्रसिद्ध जलप्रपात है और पुलिस उस ओर भाग रहे हैं. अनुरूपता. दक्षिण से उत्तर के चोर की पर्वतमाला पश्चिमी घाट, दक्षिण की पर्वतमालाएं नीलगिरी. सेकंड वन कर्नाटक चंदन का आगार, बेंगलुरु सिलिकॉन सिटी. थर्ड वन CV रामन नोबेल पुरस्कृत, सर एम विश्वेश्वरैया भारत रत्न. फोर्थ वन भद्रावती लोहे और इस्पात, मैसूरू चंदन तथा कागज. फिफ्थ वन कावेरी नदी, जोग जलपात या जलप्रपात. ओके. सिक्स्थ वन बेलूरू शिल्पकला, गोल गुंबज वास्तुशिल्प. सेवेंथ वन सेंट फिलोमिना चर्च, जगन मोहन राजमहल. एट्थ वन कृष्णदेवराय शासक, राष्ट्रकूट वंश. नाइन्थ वन बसवण्ण वचनकार, कनकदास दासश्रेष्ठ. टेंथ वन पंपा
प्राचीन कवि, कबीर मध्यकालीन कवि। पाठ से आगे एक एक्टिविटी है बच्चों, दिए गए सही कारक चिन्ह, कारक तो आप जानते हो, कारक और कारक के प्रत्ययों, कर्ता ने कर्म को करण से, है कि नहीं, इन कारक चिन्हों को भरकर आपको इस अनुच्छेद के लिए ಉಚಿತ ಶೀರ್ಷಕ, ಉಚಿತವಾದಂಥ ಒಂದು ಶೀರ್ಷಕವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಬರೀರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಕಾರಕ ಚಿಹ್ನೆಗಳು ಯಾವ್ಯಾವುದು ಬ್ರಾಕೆಟ್ ಅಲ್ಲಿ ಇದೆ. ನೆ, ಕೋ, ಸೆ, ಕಾ, ಕಿ, ಕೆ, ಖೇಲಿಯೆ, ಮೇ, ಪರ್. ओकेना. कित्तूर से 9 मील दूरी में स्थित संगोली नामक एक छोटा सा गांव है. उसी गांव में एक गडरिये परिवार में रायण्ण का जन्म सन 15 अगस्त 1793 ईस्वी में हुआ था. इनके पिताजी का नाम बरमन्ना था. रायण्णा की माता का नाम चंचोबा था. रायण्णा ने अपने भाई सिद्धण्णा के संग कसरत के साथ साथ शास्त्र विद्या भी किया. परिश्रम के फलस्वरूप कित्तूर रानी चन्नम्मा की राज्य में रायण्णा मुख्य सेनापति के पद पर आरूढ़ हुए. उन्होंने अंग्रेजों को देश से भगाकर भारत माता को स्वतंत्रता दिलाना ही अपना परम कर्तव्य माना था. बच्चों, यहाँ पर मैंने इसका शीर्षक नहीं दिया है, थोड़ा आपको भी काम दूंगी. अभी आपको सोचना है इस कथन के लिए क्या शीर्षक या हेडिंग दिया जा सकता है. ठीक है बच्चों, इसके साथ मैं अभी इस प्रश्नोत्तर चर्चा का समापन करूंगी. थैंक यू.